आणि आजची एक महत्त्वाची बातमी मुंबईमध्ये अभिनेता डिनो मोरियाच्या घरी ईडीनं छापे टाकले। डिनो मोरियाच्या घरी ईडीकडून 8.5 तास तपासणी करण्यात आली। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणामध्ये मुंबईमध्ये ईडीची ही छापेमारी। वरळीमध्ये केतन कदम तर कांदिवलीमध्ये जय जोशी यांच्या घरी देखील ईडीची छापेमारी। आता छापेमारीमध्ये ईडीला कोणते पुरावे मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। डिनो मोरिया ईडीच्या फेऱ्यात कसा अडकला? मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात केतन कदम अटकेत आहे। अटकेत असलेला केतन कदम या प्रकरणातील कथित मुख्य आरोपी आहे। डिनो मोरिया केतन कदमला 2 दशकांपासून ओळखतो। डिनोचा भाऊ सॅन्टिनो मोरिया आणि केतन कदमची पत्नी युबो राईट्स कंपनीत संचालक होते। युबो राईट्स पूर्वी फूड कंपनी होती, नंतर कंपनीनं गेटवे जवळ चालणाऱ्या बग्गीचं काम घेतलं। 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बग्गीचं उद्घाटन केलं होतं। केतन कदमनं डिनोच्या पर्सनल बँक खात्यात 14 लाखांहून अधिक पैसे ट्रान्सफर केल्याचं तपासात आढळलंय। यानंतर डिनो मोरियानं युबो राईट्स कंपनीच्या खात्यात काही पैसे वळवल्याचं समोर आलंय। केतन कदमनं आर्थिक अपहार करून पैसे डिनोला पाठवल्याचा ईओडब्ल्यूला संशय आहे। या आधारावर ईओडब्ल्यू कडून डिनो मोरियाची चौकशी केली गेली। केतननं कर्ज म्हणून पैसे दिल्याचं डिनोनं ईओडब्ल्यूला सांगितलंय। ही आमची वैयक्तिक बाब असल्याचंही डिनोनं ईओडब्ल्यूला सांगितलंय। वैयक्तिक बाब म्हणतात तर मग कंपनीच्या खात्यात पैसे का वळवले असा सवाल ईओडब्ल्यूनं उपस्थित केलाय। डिनोच्या उत्तरांवर समाधानी नसल्यानं डिनोची तिसऱ्यांदा चौकशी होऊ शकते। या प्रकरणी आता ईडीकडून डिनोच्या घरी छापेमारी करण्यात येते। तर ईडी देखील याच प्रश्नांची उत्तरं डिनो मोरियाकडे मागू शकतात।